नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना विष्णोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली असून अन्यथा सलमान खान सारखं प्रकरण करण्याची धमकी दिली आहे। रोहित गोदारा नामक व्यक्तीचा फोन ऑस्ट्रेलियावरून आला असल्याची माहिती आहे। आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त महायुतीत अद्यापही काही जागांचा तिढा कायम आहे। त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकूण 16 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। या 16 जागांमध्ये मुंबईतल्या 3 जागांचा समावेश आहे। त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जागा वाटपावरून महायुतीत कुठलाही तणाव नाही। यावेळी विदर्भातील पहिल्या टप्प्यात आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। सोमवारी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अमरावतीमधून निवडून आल्या होत्या। मात्र नंतरच्या काळात नवनीत राणा भाजपच्या जवळ गेल्या आणि आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांनी म्हटले की 5 वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये मी मतदान करा अशा सभा घेतल्या आणि पाठिंबा दिला, खासदार केले। मात्र त्यानंतर जे झाले ते पाहून मला बरेचदा अमरावतीकरांची माफी मागावीशी वाटली असे शरद पवार यांनी म्हटले आहे। सोमवारी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। देशाचे आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात। संसदेमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी जातात तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार मान खाली घालून बसतात। त्या ठिकाणी एक प्रकारची दहशत त्या ठिकाणी दिसून येते। या देशात मोदींच्या रूपाने नवीन पुतीन तयार होत आहे का अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही नोटीस काढली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांना नोटीस झाली आहे। भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते। चंद्रकांत पाटील यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेबाबत दावा सुद्धा केला होता। या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याच्या हालचाली झाल्या होत्या। महाविकास आघाडी सरकारने काही खटले दाखल करून या लोकांना अटक केली असती। तसेच 2024च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचाही कट त्यांनी रचला होता। देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या 4 प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। ते म्हणाले, ईडी आणि सीबीआय मागे लावून भाजपाच एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होते, तेव्हा तुरुंगात जायला लागू नये म्हणून ते कुठे कुठे जाऊन रडले। भाजपामध्ये गेल्यावर त्या व्यक्तीला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं। भाजपामध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे आणि खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय। या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतलाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आलाय। येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार आहेत। मात्र स्थानिक कार्यकारिणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यांच्या या निर्णयामुळे आता सोलापुरातील निवडणुकीचे गणित बदलणार आहे।
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार होते, पण हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। अमित शाह 24 तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार होते, पण वातावरणातील बदलामुळे हा दौरा रद्द झालाय। लवकरच दौऱ्याची पुढील तारीख जाहीर केली जाईल असंही चव्हाण म्हणाले आहेत। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।